जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MHB मराठी न्यूजवर। शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। गेल्या 3 वर्षांपासून ज्या कृषी पुरस्कारांची वाट पाहिली जात होती, त्या पुरस्कार वितरणाची तारीख आता फिक्स झाली आहे। पण याच सोबत एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीचा थकलेला हप्ता मिळणार का? चला तर मग जाणून घेऊया सविस्तर अपडेट। मित्रांनो, आगामी 1 जुलै 2026 रोजी आपला कृषी दिन आहे। याच दिनाचा औचित्य साधून राज्यपालांच्या हस्ते 2023 आणि 2024 या वर्षातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सन्मानित केलं जाणार आहे। विशेष म्हणजे यासाठी राज्याच्या कृषी मंत्र्यांनी राज्यपालांना अधिकृत आमंत्रणही दिलं आहे। आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 2023 साठी 81 शेतकरी आणि 10 कर्मचारी, तर 2024 साठी 98 शेतकरी आणि 10 कर्मचारी अशी एकूण 189 जणांची यादी जाहीर झाली आहे। पुरस्काराचा कार्यक्रम तर निश्चित झाला, पण राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांचं लक्ष आता फक्त एकाच गोष्टीकडे आहे, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी। शेतकऱ्यांचे 2 हप्ते सध्या थकीत आहेत। खरीप हंगाम सुरू झालाय, त्यामुळे किमान 1 हप्ता तरी या कृषी दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। मात्र दुर्दैवाने अद्यापही निधी वितरणाची अधिकृत मंजुरी मिळालेली नाही किंवा कृषी विभागाकडून यावर कोणताही ठोस अपडेट आलेला नाही। त्यामुळे पुरस्कार वितरणाच्या दिवशीच नमो शेतकरीचा लाभ मिळेल की नाही हा संभ्रम कायम आहे। मित्रांनो, 1 जुलैला पुरस्कार वितरण होणार हे तर फायनल आहे, पण निधीबाबतच्या पुढच्या प्रत्येक अपडेटवर आमची नजर असेल। जशी काही नवीन अधिकृत माहिती मिळेल तसं आम्ही तुम्हाला सर्वात आधी कळवू। पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला त्याची PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन। तर मित्रांनो, अशाच शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या खात्रीशीर बातम्यांसाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।